नमस्कार. नागपूर मेजवानी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिवाळा स्पेशल रेसिपी गाजर मटारची सुकी भाजी दाखवणार आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक असते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. या भाजीसाठी मी लाल गाजर वापरले आहे. गाजर असे उभट आकाराचे कापून घेतले आहे आणि अर्धी वाटी फ्रेश मटर घेतले आहे. तुम्ही फ्रोझन मटरही वापरू शकता. जेवढे आपण गाजर घेतले आहे त्याचे अर्धे मटर घ्यायचे आहे. कढईत 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं. आता 2 कापलेल्या मिरच्या घातल्या आहेत. मिरच्या थोड्या तेलावर परतून घ्यायच्या. आता अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. थोडं परतवून घ्यायचं आणि लगेचच आता आपण गाजराच्या फोडी घालणार आहोत. हिंग आणि हळद अजिबात जळू द्यायचं नाही. लगेचच गाजराच्या फोडी घालायच्या. थोडं परतवून घेऊया. आता 1 चमचा धणा जिरा पूड घालायची आहे. 1 चमचा तिखट घातलं आहे. चमचाभर मीठ घातलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार घालायचं. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आता याला 3-4 मिनटं मंद आचेवर झाकून शिजू द्यायचं. आता उघडून बघूया. हे आता अर्धवट शिजलेलं आहे. थोडं परतवून घेऊया. थोडा वेळ मिक्स केल्यावर आता त्यात आपण मटर घालणार आहोत. हे अर्धी वाटी मटर आहे. मटर घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा गरम मसाला घालत आहे. आता तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. किचन किंग मसाला किंवा गोडा मसालाही तुम्ही वापरू शकता. आता याला झाकून ठेवूया. छान वाफ काढून घ्यायची आपल्याला याला. थोड्या वेळाने पुन्हा एकदा उघडून चेक करून बघूया. आता हे बऱ्यापैकी शिजलं आहे. एक फोड आपण दाबून बघूया. थोडी कसर अजून बाकी आहे. आता या स्टेजला आपण अर्धा टीस्पून आपण लिंबाचा रस घातला आहे. थोडी कोथिंबीर पेरायची. कोथिंबीर घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता याला झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनटं. आता बघूया चेक करून. फोड पूर्ण शिजलेली आहे. आता ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. आता बाउलमध्ये काढून घेऊया. ही भाजी सुकी असल्यामुळे तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, पुरीसोबत, पराठ्यासोबत, भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.